हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग। तर आज आपला दिवस तिसरा चालू झालेला आहे। खूप लेट झालेला आहे कारण की आज 6 वाजता उठलं आम्ही लोक, सर्व पोर लोक। पाचली खूप म्हणजे खूप पुढे गेली आहे। आज दिवस तिसरा आणि थंडी वाजायला लागले। मी पण स्वयंपाक घातला, सर्वांनी थंडी वाढत चालली आहे आणि सर्वांना उठायला खूप त्रास झाला आणि आज थंडी खूप होती, सर्वांना उठायला लेट झालाय। आमचा कवट्या हिमालयात आलाय घालून उन्हामध्ये। तर आता आपल्याला आजचा स्पॉट पोहोचायला त्याला टाइम लागणार आहे आज, आणि आजचा स्पॉट खूप चांगला आहे बोलतात ते लोक। 3 माळ्याचा स्पॉट वगैरे आहे, तिकडे मस्त चार्जिंग वगैरे सर्व मस्त आरामशीर झोपायला भेटेल। आणि आता झोपायला भेटेल मग लवकर गेल्यावर, आता बाहेर झोपायला भेटेल। आता आम्ही लोक खूप मागे आहे, आम्हाला लोकांना तर पुढे जायचं पहिल्या। चल लवकर, आपण लय मागे राहिलो आहे। तर आता पण आम्ही लोक खूप मागे आहे, अजून पालखी खूप पुढे गेली आहे आणि आम्हा लोकांना अजून 2 किलोमीटर पुढे आहे पालखी आणि आम्ही इकडे आहे। तर हे बघा आता ऑलमोस्ट सनराईज पण झाला आहे आणि आम्ही लोकांची पालखी केली आहे 2 किलोमीटर पुढे आणि आम्ही राहिलोय झोपेत। काहीच पाहायला दुखतायत भूक लागले आम्हाला। रियालिटी लय पाय दुखत आहेत काय नाही। बाबाच्या नावाने चालत ओम साईराम। चले हे रोनक बुवा चल हे चली नंतर एक आता व्हिडिओ बनली आहे तुमच्यासाठी फक्त, कारण की आता पुढची शायरी आपले शुभम बुवा बोलणार आहेत। शायरी पाठांतर होत नाही। वेळोवेळी तुझे नाव असू दे साई माझा मुक्काम, साई विना जगना कसं जाईल सुगम, बोला ओम साईराम। असा नाश्ता आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय कारण की आम्ही पाठी राहिलोय म्हणून स्पॉटवर जायला लेट होणार। काम घट्ट पकड चालायला काय आता ताकद राहिली नाही भाई। काय काय दिलं ब्लॉगर मुळे आम्ही पाठी राहिलोय। ओ हो हो। आणि त्यांनी त्याचा ब्लॉग माझ्या फोन मध्ये एडिटिंग करून माझ्या फोनची चार्जिंग संपवली आहे। काय बोलणार आता तरी ब्लॉग बघा तुम्ही, लाईक करा। माझी चार्जिंग संपली आहे म्हणून वडापाव खातो आम्ही आवऱ्यासारखे। लय मागे आहे आम्ही लोक, इकडे स्टॉल भेटला तेवढ्या शिर्डीला पोहोचलो असतो, तेवढ्या शिर्डीला पोहोचलो चढत असतो। पण उद्या नाही तर परवा आपले भाऊ लोक येतात, येणार आहेत का पक्का तर माहित नाही पण बोलले आपला दोघं येतात तेव्हा पाणी देशील काय जीव जाईल तेव्हा। दीपक आता थोडा पुढे आलोय आम्ही लोक, पालखीचा रथ सोबत आम्ही लोक। आणि इथे नाश्ता आहे आज साबुदाण्याची खिचडी, ही थोडी चांगली दिसते म्हणजे चांगलं मस्त एकदम मसालेदार खिचडी। साबुदाण्याची खिचडी आहे, सकाळचा नाश्ता आहे। 9 वाजायला आले आहेत आणि मग आता परत डायरेक्ट 11:30ला आपल्या स्पॉटवर असेल। पालखी सोबतच आहे, पालखी बाजूच आहे। चला आता आपण आहे कुमार गार्डन हॉलला, इकडे आपला आजचा स्पॉट आहे आणि मस्त मला बेड भेटलाय म्हणजे सोफा भेटलाय आम्हा लोकांना। 5-6 सोफे आमचेच आहेत, आरामशीर झोपून आहे आणि चार्जिंगचं स्पॉट पण इकडेच आहे, चार्जिंग वगैरे पण सर्व होते आहे। आणि दुपारचं जेवण आहे आता काय माहिती नाही जेवण काय आहे। 1:30 वाजला आहे नाही 1 वाजायला 10 मिनटं आता ब्लॉग अपलोड होईल माझा कालचा मग। आणि अंघोलीचं पण समोरच आहे, इकडे समोर अंघोलीला आहे सर्व सोय आहे। आणि आहे ना हा 3 माळ्याचा आहे, हा 1 माळा, हा दुसऱ्या माळ्यावर आहे आम्ही लोक। 3 माळ्याचा आहे, 1 2 3 अजून वरती पण एक आहे खालती पण एक आहे। 3 माळ्याचं पुरा हे बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये आम्ही लोक आज राहतो आहे बघा। हे सारी आपण आता आराम आहे, नंतर जेवणार मग निघणार आहे। मी काल रात्री जेवलो नाही, डायरेक्ट झोपलेलो, मस्त झोप झाली। आता पण मी जेवणार नाही, जेवीन आणि झोपून पडतो, झोपून राहीन जरा आहे। इथे माझी बॅग पॅक करून ठेवून दिली आहे मी काय काढलंच नाही बॅगेत नाही। गाईज आता आम्ही जेवायला चाललोय, कुठे गेला नल्ल्या खायला जातोय आम्ही। अरे मला नव्या बोलता येत नाही, नल्ल्या बोलतोय मी सारखा म्हणून चिडवताय। ही इकडनं पण आहे नाही नळ्या नळ्या चल नळ्या रे हा नळ्या बोलतात नळ्या ये चले नळ्या। पुरी साहेब ब्लॉग
आता जेवणाच्या लाईनीत लागलोय. इकडे आहे नल्ल्या खायला आलो. अरे यार गद्दारी केलीस ना तू. पुढे रोनक गद्दार निघाला आमचा. पुढे जाऊन उभा राहिला. नल्ल्या संपतीला काय पण पक्का नाही बोलायचं. सिद्धेश दादा पण ब्लॉग बघतो. मार खाशील. नाही साईराम कंपनी कडनं. सिद्धेश दादा हा बघ हा मला बोलायला लागतोय. आता बोलतील परत. थोडाच दादा थोडा हात लाव इकडे जर नाही जमलं थोडाच दे. हा बस फेस नाही करायचं. बोलतात लोक आपल्याला ब्लॉगर आहे. चला ब्लॉगर भाजी द्या काका नल्ल्या द्या. गरम आहे नल्ल्या घ्या आता पाहिजे. थँक्यू. चल पडतील साईराम. चल आता इथे आम्ही लोक जेवायला बसलोय आणि जेवून घेतो. मग नंतर आजचा स्पॉट तर दुसरा जवळच आहे. नल्ल्या अरे हे लोक माझा जीव खाणार आहे आता नल्ल्या बोलून म्हणून. एवढा आहे. डाळ भात आणि मटकीची भाजी आहे. मटकीची भाजी आणि चपाती. उद्या कसारा घाट वगैरे चढायचं. मग उद्या चांगला जेवण असेल. नूडल्स वगैरे उद्या मजा आहे. कसारा घाट चढायला मजा येईल. दाखव एकदा परत घालून. हे बघा अरे साईराम कंपनीची टी शर्ट दाखव. हे बघ. तर आता आम्ही लोक यावाल्या स्पॉटवर निघालो आहे. आणि म्हणजे हे बघा इकडे असं इकडनं पुढे अशी तयारी झालेली आहे. डायरेक्ट पुढे गेले. त्याला जाऊ आपण. तर काय आता आम्ही लोक चेतनची व्हिडिओ बनवतो. चेतन बुवानी पण घातल्या साईराम कंपनीची टी शर्ट. माझा फिक्स नव्हता. माझा डायरेक्ट लास्ट टाइमला फिक्स झालाय म्हणून मी नाही छापलेली. आणि पावकी आता खूप पुढे गेली आहे. मी यासोबत व्हिडिओ बनवत राहतो तर असंच मागे राहते. चल आता पटकन. मगाशी पण हा विचार मगाशी पण हा लेट आलेला. आता आज गेली आहे. आजचा स्पॉट आज रात्रीचा स्पॉट 20 किलोमीटरवर आहे. म्हणजे 11 साडे 11 वाजणार आहे आज पण. निखिलला पहिलं जाऊन जशी काय ट्रॉफी भेटणार आहे. अरे पण मग जरा आराम तर भेटेल तिथे लवकर गेलं की. तर साईराम पब्लिक आता आपण आडगावच्या मंदिरात आहे. बाजूला आडगाव आहे. आडगावचं स्टेशन आहे. म्हणजे आडगाव एक स्टेशन आहे. आणि त्या मंदिराच्या बाजूला सॉरी त्या स्टेशनच्या बाजूला एक हा मंदिर आहे. बघा ओम साईराम. आणि इकडे आधी चालू आहे. म्हणजे आता पालखी 15 मिनिट. आता किती वाजलं दुपारचं संध्याकाळचे 7:30 वाजता हा स्पॉट होता. चहा नाश्ता करायचा होता. आपण या दर्ग्याच्या आतमध्ये जाणार आहे. दर्ग्यामध्ये आताच बाबांची माहिती घेऊन गेली. आतमध्ये 2 मिनिटं उभी गेली आणि पटकन आले बाहेर. आता आपण आतमध्ये जाऊया आणि पाया पडून येऊया.
फोटो Thank you.